नमस्कार. डीडीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत बीटरूट आप्पे. मुलांचे खूप खूप फेवरेट असतात हे आप्पे. 2 वाटी रवा घेतलेला आहे मी. त्यामध्ये पाऊण वाटी दही घेतलेला आहे. दही फ्रेशच घ्यायचं आहे. त्याच्यानंतरून 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे आप्पे लहान मुलांना खूप आवडतात. माझा मुलगा तर इतका आवडीनं खातो हे आप्पे की बस. त्याच्यानंतरून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतरून 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी ठेवायचं आहे. खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. मुलं जर भाज्या खात नसतील तर त्यामध्ये गाजर, बीट ह्या सर्व भाज्या टाकून द्याव्यात. मुले आवडीनं खातात ह्या भाज्या सर्व. खूप आवडतात मुलांना हे आप्पे. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे मिश्रण असंच आता ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनटं. थोडंसं पाणी कमी पडलेलं त्यामुळे पाणी ॲड केलेलं आहे वरून. आता अजून एकदा मी मिश्रण हलवत आहे. चांगलं मिक्स करत आहे. एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. हे मिश्रण खूप छान पद्धतीने एकजीव करायचं आहे, जेणेकरून जे दही घातलेलं आहे आपण ते दही पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही बॅटर कसं झालेलं आहे. असंच बॅटर करायचं आहे आणि हे बॅटर आपण 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी. अशा पद्धतीनं पॅक बंद झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आतमध्ये बाहेरची हवा जाणार नाही. आता यामध्ये मी मिक्स करत आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, एक मिरची, किसलेलं गाजर, किसलेलं बीट, हे सगळं मिक्स करायचं आहे त्या बॅटरमध्ये. सगळं व्यवस्थित बारीक चिरून किसून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलांच्या पोटात सर्व भाज्या जातील. मुलं भाज्या त्यामधून काढणार नाहीत साईडला. नाही तर काही मुलांना सवय असते जी भाजी आवडत नाही ती साईडला काढायची. गाजर आणि बीट किसल्यामुळे ते काढता येत नाही बाजूला. छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागतात. नक्की ट्राय करा हे आप्पे एकदा. मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान पर्याय आहे हा. असं सगळं एकत्र करायचं छान. सगळं ते बीट आहे ते एकजीव झालं पाहिजे त्या बॅटरमध्ये पूर्ण. आता बघा कलर किती छान दिसतोय. गुलाबी कलर दिसत आहे या बॅटरचा पूर्ण. हे असा कलर बघूनच मुलं खातात आणि मुलांना शक्यतो कलरफुल गोष्टीच खूप आवडतात खाण्यासाठी. आता मी यामध्ये टाकत आहे जिरं, मीठ, सांबार मसाला आणि साखर. हे सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये. थोडीशी साखर थोडीशीच टाकायची आहे, जास्त नाही टाकायची साखर. हे सगळं एकजीव करायचं आहे. तुम्हाला अजून भाज्या आवडत असतील तर तुम्ही नक्की टाका यामध्ये. आता मी आप्पे पात्र घेत आहे. आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं, जास्त नाही लावायचं. एक चांगल्या प्रकारचं आप्पे पात्र घ्यायचं आहे तुम्ही. आप्पे पात्रामध्ये तेल टाकल्यावरती सगळ्या बाउलमध्ये गोल तेल टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत आपण जे आपलं मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण टाकायचं आहे. यामध्ये तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. मग मिश्रण टाकायचं आहे. सगळ्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा, 1-1.5 चमचा, तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या साईजचे आप्पे करायचे आहेत तेवढं मिश्रण टाकायचं आहे यामध्ये.
खूप पौष्टिक आहे ते आप्पे. कलर बघा किती छान दिसतोय, पिंक कलर. अशा कलरफुल गोष्टी खूप आवडतात मुलांना, खूप म्हणजे खूप. माझा मोठा मुलगा तर इतका नौटंकी आहे, त्याला भाज्या म्हणजे नकोच. मग मी असं काहीतरी बनवते आणि त्याला खायला घालते, तो खूप आवडीने खातो तो. बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवले, 5 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. झाकण काढल्यानंतर अशा आप्पे पलटी करायचे. पलटी केल्यानंतर पाहू शकता कसे छोटे छोटे होल पडले मस्त त्याला. खूप फुगलेले आहेत आप्पे, खूप छान झालेले आहेत. जर तुम्हाला वाटलं यामध्ये जर आप्पे फुगत नाही तर थोडासा इनो घातला तरी चालेल किंवा खायचा सोडा टाकला तरी चालेल आप्प्यांमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. थोडासाच टाकायचा, जास्त नाही टाकायचा, जेणेकरून मुलांना बाधणार नाहीत ते आप्पे. अशा पद्धतीनं सगळे आप्पे पलटी करून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं वरून आणि चांगले क्रिस्पी होऊन द्यायचे ते आप्पे. मोठ्यांनाही खूप आवडतात आप्पे. माझ्या घरात सगळ्यांना, माझी जॉईंट फॅमिली, माझ्या फॅमिलीत सगळ्यांना आवडतात हे आप्पे. बघू शकता तुम्ही कसे टम फुगतात. मी तुम्हाला शिमला मिर्च, कोथिंबीर वगैरे हे सगळं टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता. आत्ता सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही टाकलं त्याच्यामध्ये. नक्की आवर्जून करा हे आप्पे. माझ्या मुलाला आप्पे हे सॉससोबत खायला आवडतात. मला नक्की सांगा तुमच्या मुलांना हे आप्पे कशासोबत खायला आवडतात. कमेंट करून नक्की सांगा मला कशासोबत खायला आवडतात तुम्हाला, तुमच्या मुलांना हे आप्पे. सॉससोबत सुद्धा खूप छान लागतात, खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात. सांबारसोबत खायचे असतील तर सांबारसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे आप्पे. चॅनल आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहू शकता तुम्ही कसे क्रिस्पी दिसतात हे आप्पे, खूप छान होतात. नक्की ट्राय करा. मी तर सॉससोबत देते मुलाला, आवडतात म्हणून. तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता, खूप छान लागतात. डेलिशियस रेसिपी आहे, खूप छान आहे, खूप टेस्टी आहे. मी बघा माझी छोटी मुलगी ओवी कशी टाळ्या वाजवते आप्पे बनवले म्हणून, आणि खूप आवडीने खाते. धन्यवाद. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.